मी आणि अमृता हनीमूनला चाललोय. मी तुला नुसतं सांगत नाहीये, तुला निमंत्रणही देतोय. तुम्ही भाऊजींशी बोललात? नसाल बोललात तर मी आत्याबाईंना फोन लावायला मोकळी. कुठल्याही क्षणी पाहुणे घरी येतील जेवायला आणि हिने जेवणच केलं नाही तर ह्या घरातल्या सगळ्या अहंकारी माणसांचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. पोलीस तिकडं आपल्या प्रेसवर गेले होते, तिथं कुलूप ठोकायचं म्हणतात. तुम्ही बनवलेलं हे जेवण आणि साहेबांनी दिलेला होकार म्हणजे दुग्ध शर्करा योग आला जुळून असं म्हणावं. साहेब, आपला हा निर्णय काय झालं? काही चुकलं का माझं? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण ही ऑफर तुम्ही स्वीकारलीत याचंच मला जास्त आश्चर्य वाटतंय. कारण ही ऑफर आपण स्वीकारणार नव्हतो आणि तसं ठरलंही होतं. आपलं तसं काहीही ठरलं नव्हतं वागणेस. तुम्ही फक्त मला एक सल्ला दिला होतात आणि तुमच्या कुठल्याही सल्ल्याप्रमाणे वागायचं नाही असं मी आता ठरवलंय. साहेब, माझी काही तक्रार नाही आहे, पण मला जर अगोदर कल्पना दिली असती तर चर्चा कुठल्या मार्गाने जाणार आहे याचा मला अंदाज बांधता आला असता. वाकनीस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागायचं का मी नेहमी? काही चुकलं का माझं साहेब? आजपर्यंत सरळ रेषेत चाललो वाकनीस. आता नाही, तर काहीही करून हे मंत्रिपद मला मिळालंच पाहिजे. साहेब, जर मंत्रिपदच पाहिजे होतं तर आपल्या डाव्यातच खेळ आहे. मग तो खेळ खेळा. राजकारणाचा खरा अर्थ काय आहे ते लोकांनाही कळू द्या. तेल लावत गेली नीतिमूल्य आणि संस्कार. आता अरेरा कार्य करायचं असंच ठरवलंय मी. आता पुढे काय करायचं आपण? वेळ आली की सांगेन तुम्हाला वाकणेस. काय आहे? आज माझ्याकडून चूक झाली म्हणून माफी मागायला आले. तू बडबड ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. चला वाकणेस. हो, मला जना काकाकडून सगळं कळलंय. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि बघ, काही इमर्जन्सी आली ना तर लगेच मला फोन कर. माझ्या हनीमून पेक्षाही मला तू जास्त महत्वाची आहेस. बाय. काय झालं? कोणाचा फोन होता? अमृता, मम्माचा फोन होता. आपल्या सगळ्या ऑफिसेसवर आणि घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. काय? अरे पण असं अचानक कसं काय? अचानक नाही अमृता, सगळं काही विचारपूर्वक आणि ठरवून केलं गेलंय. आणि अमृता, बाहेर अशी चर्चा आहे की हे सगळं तुझ्याच बाबांनी केलंय, त्यांच्या सत्तेचा वापर करून. आर्यन, सॉरी, हे सगळं माझ्यामुळे घडतंय. वेडी आहेस का तू? अमृता, तू का सॉरी म्हणतेस? नरसिंह किल्लेदार नावाच्या पाताळ यंत्री माणसाची तू मुलगी आहेस, यात तुझा काय दोष? आणि खरं सांगू अमृता, तर हे सगळं आधीच अपेक्षित होतं मला. दादर, ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास देणार आहेत तुझे बाबा आपल्याला. आर्यन, आपण निघूया का? नाही म्हणजे मम्मा एकट्याच आहेत रे घरी. नाही अमृता, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे मी जनकाकाशी पण बोललो. त्यांनी मला सांगितलंय की सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. आणि तसंही काही इमर्जन्सी आलीच तर आपण कधीही जाऊ शकतोय ना घरी. अमृता, कदाचित ना मम्माला या सगळ्याची आधीपासून कल्पना होती, म्हणूनच ती सारखी सारखी आपल्याला परदेशात जायचं सुचवत होती. आठवतंय तुला? बरं झालं ना आपण इथे चालू. पण आर्यन, तरी सुद्धा मला भीती वाटते रे. अमृता प्लीज, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल.
नाऊ चिअर अप. जा मस्तपैकी तयार हो, आपण बाहेर जाऊया. हॅलो. नमस्कार मिसेस किल्लेदार. आमच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली म्हणून जर तुमच्याकडे दिवाळी चालू असेल तर ती थांबवा आणि शिमग्याची तयारी चालू करा. पण या सगळ्याशी माझा काय संबंध? तुझा संबंध नसेल ग, पण तू ज्याच्या नावाचं कुंकू लावतेस त्याचा संबंध तर आहेच ना. आणि त्याच्याच कर्माची फळं आता तुला भोगायची आहेत. त्याने माझ्या आईच्या मागे इन्कम टॅक्सवाले सोडले ना, आता मी अमृताच्या मागे काय काय सोडतो ते बघाच. आर्यन, अमृताच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी काम चालू आणि तोंड बंद. जर अमृताला काही होऊ नये असं तुला खरंच वाटत असेल तर विमानात बसायचं आणि इकडे गोव्याला यायचं. तिकीट कसं काढायचं वगैरे काय माहीत नसेल तर कोणालाही विचारायचं, माहिती करून घ्यायची. पण कुठलंही कारण मी ऐकणार नाही. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तुमची वाट बघितली जाईल. तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आर्यन, तुला वेळ लागलाय का? मी तिकडे कशी काय येऊ शकते? तू येणार जानकी, 100% येणार. त्याचं काय ना जानकी, गोव्याच्या समुद्रात ना रोज कितीतरी अपघात होतात. आता त्याच्या बातम्या मुंबईतही येतातच ना. आर्यन, आर्यन, हे जरा जास्त होतंय. तू पुढची चर्चा गोव्यात भेटल्यावरच करू. आता फोन ठेव. हनीमूनला आलेल्या जोडप्याशी किती वेळ बोलावं याचं थोडं भान ठेव. हॅलो वामन, अरे आत्या बोलतेय मी. बोल ग आत्या, कशी आहेस? किती दिवस झाले, काही फोन नाही, काय नाही. हा, अगं आत्या, असं काय बोलतेयस? हा, मी विसरू कसे तुला? हा? अगं तुला फोन करत होतो पण बऱ्याच वेळा तुझा फोन लागायचा नाही, म्हणून वाटलं असेल तुला. वामन, तिथे तिथे सगळं ठीक आहे ना रे? आणि तुझा आवाज असा का रे वाटतोय मला? अगं सगळं व्यवस्थित आहे इथे, तू अजिबात काळजी करू नकोस. वामन, खरं बोलतोयस तू? आत्या, अगं मी कशाला खोटं बोलू? हा, तू इथे नाही आहेस ना म्हणून तुला काळजी वाटते घराची, बाकी काही नाही. इथे सगळं व्यवस्थितच आहे. हा, तू काळजी करू नकोस. तू आता तिकडे गेली आहेस ना, मज्जा कर. हा, अरे बाबा, माझा जीव अडकलाय ना तुम्हा सगळ्यांच्यात. काय करू? बरं, मुलं आली का रे रमावतीहून? हो आली ना. हा, मग अमृता कशी आता? मामन, हा, ए मामन, अरे ऐकू येतंय ना तुला? हो आत्या. आत्या आहे बघ. अगं तुझा आवाज नीट ऐकू येत नाही आता. तुझा आवाज नीट ऐकू येत नाही आता. मी तुला नंतर परत फोन करतो. सगळे बरे तिथे? मी करतो तुला परत फोन. हा, तू काळजी घे स्वतःची आणि इथली काळजी करू नकोस.
वहिनी साहेब, मगाशी बोलता नाही आलं. काय आहे की सध्या साहेबांची मनस्थिती ठीक नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडचिड करत असतात. कारण सगळंच बिनसलंय. त्यात हे मंत्रिपदाचं मध्येच निघालं. खरं तर त्यांचा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. पण साहेब माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही. आज आत्याबाई असत्या इथे तर त्यांनी सांगून काहीतरी झालं असतं. पण काय? आत्याबाईंच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी. वागणीस काका, तुम्ही आतापर्यंत काय बोललात मला खरंच काही कळलं नाही. आणि राजकारणाबद्दल मला काही माहित नाही. नाही, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. फक्त साहेबांचं मन वळवायचंय. ते माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाहीत. मी काय त्यांचं मन वळवणार? वहिनी साहेब, मंत्रिपद स्वीकारायची ही वेळ नाहीये. त्यातून हे मंत्रिपद तर नाहीच नाही. वागणीस काका, मला बाकी काही माहित नाही. एवढंच सांगते की यांची मनस्थिती ठीक नसेल तर तुम्ही सुद्धा यांच्याशी काही बोलू नका. ठीक आहे, येतो मी. वागणीस काका, गोवा इकडून किती लांब आहे? बाय रोड 10-12 तास आणि विमानाने 2 तास. का म्हणजे कोणाला जायचंय का? तासाभरात तिकीट मिळतील. नाही नाही, जायचं नाहीये कोणाला. ते आपलं सहजच. अमृताचा पण फोन आला होता ना मगाशी, म्हणून आठवण झाली. अमृता आणि आर्यन गेलेत ना तिकडे. त्यांचा परत फोन आला तर सांगा मी आठवण काढली होती. हां. येतो मी. घाटपांडे साहेब, खात्री झाली आहे का तुमची? नाही तर तुमच्या माणसांना सांगा पुन्हा एकदा माझ्या घराची झडती घ्यायला. मॅडम, का मला रागवत आहे? मी माझी ड्युटी केली. हो, तुम्ही ड्युटी कुणाच्या सांगण्यावर न करताय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मॅडम, तुम्हालाही चांगलं माहिती आहे हुकूम वरच्या ऑफिसमधून आला. आम्ही आमचं काम केलं आणि आम्हाला कुठलीही आक्षेपार्ह कागदपत्र मिळाली नाहीत. नाही, आम्हाला वाटलं होतं की ती कागदपत्र सुद्धा तुम्ही तुमच्या बरोबरच घेऊन येताय का काय. म्हणजे कोणाचा तरी पाप आमच्या बोकांडी मळायला मोकळे. हो घाटपांडे साहेब, पैसे घेऊनच कामं करायची होती तर आमच्याकडे पण पैसे होते की. जनार्दन साहेब, हे जरा अति होतंय. तुमचं पण अति होतंय लेकानो. एक लक्षात ठेवा घाटपांडे साहेब, आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण एकदा का आमचं सरकार सत्तेवर आल्यावर मग आम्ही तुमच्यात आल्यावर नाचू. ना साहेबांना चहा कॉफी काय हवंय का विचार. नाही मॅडम, मी जरा घाईत आहे. बरोबर आहे. नरशिवाच्या घरी जाऊन रिपोर्टिंग करायचं असेल तुम्हाला, चला निघा. बरं, येतो मॅडम. यांच्या जण ह्यांच्यावर राग काढून काय उपयोग आहे? अरे हे हुकमाचे गुलाम आहेत. ज्यानं हुकूम सोडला त्याचाच जाऊन गळा आवळू का मी? नाही जण, नरसिंहा त्याची चाल खेळलाय ना, आता आपण आपली चाल खेळूया. तो एक काम कर, ताबडतोब कर्वेला इकडे घेऊन ये. आणि हो, आर्यनला यातला काही कळता कामा नये. हा, सगळ्या जगाला कळलंय. आर्यन बाबाचा फोन आला होता, तो इथेच यायला निघालाय. कसा बसा थांबवलाय मी त्याला. बरं केलंस. तू जा आणि कर्वेला पाठव.
आली राधा राधा तुला असं नाही वाटत मी माझ्यात काहीतरी चेंज आणायला हवा? म्हणजे नाही म्हणजे ही हेअरस्टाईल, हा लुक, हां मी आणि असा विचार करते आली. की सकाळी जिजू आणि नरसिंहराव बोलत होते. काय काय बोलत होते? माझी चहाडी करत होते का माझी खिल्ली उडवत होते? नाही ग, जिजू त्यांना तुझ्या चाव्यांबद्दल सांगत होते. काय बोलत होते? मला वाटतं तू जिजूंना अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही साध्य करू शकत नाहीस. उलट तू स्वतःसाठी आणखी अडचणी वाढवून घेशील. राधा, मला तुझ्या बोलण्याचा राग नाही आलाय, पण मला असं वाटतंय की आमच्या घरातल्या या काही गोष्टींपासून तू जरा लांबच राहा. तुझी काळजी वाटते म्हणून बोलले मी. तसंही अमृतामुळे नरसिंहराव खूप वैतागलेत. या सगळ्याचा भडका तुझ्या नको उडायला. अगं, भडका उडावा म्हणून तर माझे प्रयत्न चालले. मग तुझे ते प्रयत्न थांबव. राधा, हे बघ, मला फुकटचे सल्ले नकोय. जा आता. मला वाटलंच होतं तू रागवणार म्हणून. मग माझ्याच घरात मला कसं वागायचं शिकवते. राग नाही येणार? सांगायचं काम मी केलं. ऐकायचं नसेल तर सोडून दे. ॲली, तू म्हणालीस ना तुला स्वतःमध्ये काहीतरी चेंज आणायचं. जर चेंज आणायचाच असेल तर तो तुझ्या स्वभावात आण. हॅलो हॅलो अमृताताई, गण्या बोलतोय. आई शपथ, गण्या. काय रे, आत्ता आठवण आली तुला माझी? रोज आठवण येते मला तुझी, पण फोन आज केलाय. आणि घरी कसे आहेत रे सगळे? सगळे म्हणजे कोण? तुला काय सांगू अमृताताई, घरात कोण कोणाशी नीट बोलतच नाहीये. आणि आता जानकी ताईला काय झालंय काही कळतच नाहीये. काय झालंय म्हणजे? अगं काय नाही, एकटी एकटीच बसलेली असते. तुझ्याशी काही बोलणं झालंय का तिचं? हो झालं, आज सकाळीच झालं. अरे का? काय नाही, असंच विचारलं होतं. मी तुला फोन केला ते जानकी ताईला सांगू नको. हा गण्या. गण्या, काय रे, कोणाशी बोलत होतास आणि फोन असा का ठेवून दिला? अमृताताईशी बोलत होतो. मग त्याच्यात एवढं लपवण्यासारखं काय? काय बोलली रे ती? बरी आहे ना? बरी आहे म्हणजे? तू सकाळी फोन केला होता ना तिला? हो, मी जातो, मला अभ्यास करायचा आहे ना.